आणि हा अभंग जर समजून घेतला ना तर मनावर म्हणजे मन या विषयावर PhD केल्यासारखं आहे. ही जी ओळ आहे ना, आत्ता माझ्या अंगावर काटा आलाय. याच्यातला शेवटचा अभंग तुम्ही ऐकलात ना तर तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी पॉसिबल वाटायला लागतील आणि त्या होऊन जातील तुमच्यासाठी. असं काहीच नाही राहणार जे तुम्ही करू शकणार नाहीत. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी आहे शौनक आणि आषाढी एकादशी निमित्त आपण मन या विषयाला काही अभंगांमधनं समजून घेणार होतो आज. हे आहे डिकोडिंग अभंगाचं थोडंसं लार्जर व्हर्जन. आपण दिवसभरात सर्वात जास्त कोणाशी बोलतो माहितीये? स्वतःशी. आपण सतत मनामध्ये काही ना काही बोलत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं मन कधीच शांत नसतं. ऑफिसचा स्ट्रेस असेल, रिलेशनशिपमधला स्ट्रेस असेल, किंवा आपण आयुष्यात करायच्यात आपल्याला अशा गोष्टींचा विचार, किंवा आयुष्यात करू न शकलेल्या गोष्टींचा विचार, सगळ्या गोष्टी अशा एकत्र आपल्या मनामध्ये सतत सुरू असतात. आपण काहीही करत असू पण आपल्या मनात तो विचार सतत असतो. मन शांत होत नाही. आपण दिवसभर स्क्रोलिंग करतो आणि त्या स्क्रोलिंगमधलं जे फीड होतं आपल्या डोक्यात त्याचा सुद्धा एक बॅकग्राऊंडला विचार आपल्या मनात राहतो. ती निगेटिव्हिटी, एन्झायटी, पिअर प्रेशर, ज्यामध्ये आपण स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सतत लढत असतो रोजच्या जीवनामध्ये. गाडी चालवताना कोणीतरी कट मारून गेलं तरीही आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा, आपला इगो हर्ट होतो. आणि याच ट्रॅफिकमध्ये आपण फ्रस्ट्रेशनमध्ये असताना आपल्याला काही वारकरी दिंडीमध्ये चालताना दिसतात आणि आपण हा विचार करतो की एवढं सगळे प्रॉब्लेम्स आहेत या जगामध्ये, पण या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एवढं समाधान का आहे? असं काय त्यांना सापडलं या जगामध्ये की ते सुखी राहू शकतात, आनंदी राहू शकतात? कारण कदाचित त्यांनी आपल्या मनाला ओळखलंय. आषाढी एकादशी निमित्त आज आपण आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी मनाला कसं ओळखलं होतं आणि त्याबद्दल आपल्याला काय सांगितलं होतं हे अभंगांच्या माध्यमातून समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार होतो. चला. हा जो पहिला अभंग आहे तो ओव्हर थिंकिंग करणाऱ्या लोकांसाठी तर बेस्ट आहे. हा म्हणजे औषध आहे त्यांच्यासाठी. आणि माझा खूप फेवरेट अभंग आहे हा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. ते म्हणतात, मन माझे चपळ न राही निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. म्हणजे माझं मन जे आहे ते चपळ आहे, ते खूप इकडून तिकडे तिकडून इकडे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर असं सतत जात असतं. ते एका जागी स्थिर राहत नाही. याच अभंगात पुढे ते म्हणतात, धाव घाली पुढे इंद्रियाचे ओढी, केले तडातोडी चित्त माझे. तडातोडी याचा अर्थ होतो की ताटातूट झालेली आहे. म्हणजे काय तर इंद्रिय आपले जे सेन्सेस असतात, मग त्याच्यामध्ये डोळे ज्याने आपण बघतो, नाकाने आपण वास घेतो, कानांनी ऐकतो, जिभेने आपण चव घेतो, त्वचेने स्पर्श अनुभवतो. ही जी इंद्रिय आहेत ना आपली, त्याच्यामधनं आपण सगळं ज्ञान गॅदर करत असतो या जगातलं आणि मग ते आपल्या मनामध्ये एकत्र होतं आणि मग काय चाललंय, काय रिस्पॉन्स आपल्याला द्यायचा हे आपण ठरवतो. पण या इंद्रियाच्या ओढीमध्ये इतकं मन बाहेर जातं की आपल्या आत काय चाललंय, आपला चित्ताचा आणि तो त्या एनर्जीचा, त्या परमात्म्याचा जो एक युनियन होणं अपेक्षित आहे, योग होणं अपेक्षित आहे, ते याच्यामुळे नाही होत. ताटातूट त्यांची होते. आणि या अभंगाच्या शेवटच्या ओळीमध्ये तो समर्पण भाव इतका मला भावतो ना, म्हणून मला हा अभंग खूप आवडतो. तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे आता न चले सायास, राहिलो मी आस धरुनी तुझी. म्हणजे ते विठ्ठलाला म्हणतात, पांडुरंगाला म्हणतात की आता माझा सायास काही चालत नाही, माझे सगळे प्रयत्न कष्ट इथपर्यंत मी केलेत, पण आता तू ये आणि या सगळ्या गोष्टींमधनं मला मार्ग दाखव. हा जो समर्पण भाव आहे ना, खूप खूप सुंदर आहे. पुढचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला. मला वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांचा प्रत्येक शब्द हा समजण्यासाठी आपली एक बौद्धिक पातळी असावी लागते आणि त्याच्यामध्ये खूप अर्थ दडलेले असतात. त्यालाच ज्ञानबाची मेघ असं एक वाक्प्रचारसुद्धा असा एक आहे, लोकांना माहिती असेल. त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात, ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हा आता हे एक रूपक आहे. रूपक म्हणजे काय तर एका गोष्टीवरून तुम्हाला मोठा अर्थ सांगायचा असतो, त्याचा लिटरल अर्थ तो नसतो, पण त्याच्याद्वारे तुम्हाला एक लार्जर त्याचा मिनिंग हे सांगता येतं. भ्रमर म्हणजे काय तर भुंगा. आपलं मन हे भुंग्यासारखं असतं आणि त्या भ्रमराला संत ज्ञानेश्वर असं सांगतायत की तू तुझे अवगुण सोडून दे, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. म्हणजे भ्रमर काय करतो बेसिकली, ह्या फुलावरून त्या फुलावर जातो आणि हेच त्यांना सांगायचं की मनाला सुद्धा असे विषय लागतात की हा विचार केला लगेच त्या विचारावर आपण जातो. एका जागी स्थिर मन कधीच नसतं. असं पहिल्या अभंगात सुद्धा आपण पाहिलं. तसंच इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भ्रमराला एक
उद्देशून असं लिहिलंय, म्हणजेच आपल्या मनाला उद्देशून लिहिलंय. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. आणि त्याच्या पुढची ओळ की सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विद्गदू रे भ्रमरा. विद्गदू म्हणजे तू जाणकार आहेस, की तुला माहिती आहे परिमळ कोणता आपल्यासाठी चांगला आहे हे ओळखण्याची क्षमता तुझ्यात आहे. थोडक्यात काय तर मनाला आपल्याला समजावून सांगावं लागतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय नाही आहे. जर मनाच्या कंट्रोलमध्ये आपण असू तर या सगळ्या स्ट्रेस एन्झायटी या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. आणि हा अभंग जर समजून घेतला ना तर मनावर म्हणजे मन या विषयावर PhD केल्यासारखं आहे. एवढ्या सोप्या शब्दात एवढा डीप अर्थ आहे ना या सगळ्या ओळींचा की काय सांगावं. आणि आता फायनली तिसरा अभंग, ज्या अभंगामध्ये सगळंच आहे, मनाविषयी सगळ्या गोष्टी या अभंगात लिहिल्यात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि अभंग असा आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. म्हणजे तुम्ही जर मन प्रसन्न केलं तर तुमच्या जगातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. मग तुमचं सुख समाधान किंवा तुम्हाला मोक्ष हवा आहे किंवा तुम्हाला बंधन हवं आहे, काहीही तुम्हाला मन प्रसन्न केल्यावर पॉसिबल होतात. पुढे तर या अभंगाचा अर्थ अजून डीप होऊन जातो. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन माऊली सकळांची. ही जी ओळ आहे ना, आत्ता माझ्या अंगावर काटा आलाय. त्याच्यामध्ये एवढा गहन अर्थ आहे की काय सांगावं. की आपलं मन एक प्रतिमा स्थापन करतं, त्याची पूजा आपलं मनच करतं, आपली मनच ती इच्छा आपली पुरवतं. कारण मनच सगळ्यांची माऊली आहे. जे काही आपण विचार करतो, जो काही स्ट्रेस घेतो, जो काही आनंद आपल्याला होतो, सगळ्यामागे आपलं मन आहे मित्रांनो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे समजून घेणं. मन आहे आपलं त्याच्या मागे. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत, तुका म्हणे दुसरे. हेच आहे मित्रांनो, जो काही विचार आपल्या मनात होऊ शकतो, जे काही कल्पना होतात, जी काही रियालिटी आपल्याला वाटते, ते सगळं आपलं मन आहे. हे खूप गहन अर्थ, मी तुम्हाला सारखं हे म्हणतोय पण ॲक्च्युली त्याचा खूप गहन अर्थ आहे. आणि मी तुम्हाला एवढं खात्रीशीर पद्धतीने सांगतो की मी कुठेच हे क्लेम करत नाही की मला हा अर्थ समजला आहे. मी हा प्रयत्न करतोय, कारण हा प्रयत्न करणंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अभंग आपल्या सगळ्या संतांनी यासाठीच लिहिलेत की ते लोकांनी ॲटलिस्ट समजून घेण्याचा प्रयत्न तरी करावा. यातला 1% 0.001% जरी आपल्याला समजलं, आपलं आयुष्य सोपं होणार आहे. आणि आपल्याला आयुष्याचं खरं काय आहे, काय रिझन आहे, मिनिंग आहे, पर्पज आहे, हे कदाचित समजेल. हाच एक प्रयत्न आहे. अशाच वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या समोर येत राहीन या माध्यमातून. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडलं असेल तर लाईक करा. डिकोडिंग अभंग यूट्यूबवर कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.